नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की नंदिनी काव्याला सांगत असते की त्या भास्कर काकांनी आता 15 दिवसाची मुदत 7 दिवसावर आणून ठेवलेली आहे। तर काव्या म्हणते की असं अचानकपणे हे सगळं कसं काय केलं त्यांनी। त्यावर नंदिनी म्हणते की जीवाने भास्कर काकावर हात उचलला, म्हणूनच चिडून त्या भास्कर काकांनी मुदत आता कमी केलेली आहे। तर काव्या ही चिडून म्हणते की जरा एखादी गोष्ट डोक्यात गेली की कसलाही विचार न करता मारामारी करायची, मागचा पुढचा विचारच करायचा नाही, पहिल्यापासूनच सवय आहे त्याला। तर काव्या आता हे सगळं रागारागातच बोलून जाते। तर नंदिनी मात्र आता काव्याकडेच बघत राहते। तर दुसरीकडे आता जीवा त्याच क्लायंटला भेटायला कॅफेमध्ये गेलेला असतो। तर तिथेच सुनीता जीवाला बघते आणि विचार करते की हा तर काव्याचा बॉयफ्रेंड आहे, याचा फोटो काढून मी मालिनीला पाठवते, ती माझी मैत्रीण आहे, तिला सुद्धा कळायला हवं की काव्याचा बॉयफ्रेंड नेमका आहे तरी कोण। त्यानंतर सुनीता आता तिच्या मोबाईल मध्ये जीवाचा फोटो काढते आणि मालिनीला पाठवते। तर इकडे मालिनी फोटो बघते। तर काय आता मालिनीला काव्याच्या बॉयफ्रेंड बद्दल कळाल्यावर काव्या आणि मालिनीमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण होणार आहे, हे आता आपल्याला येणाऱ्या पुढील भागातच पाहायला मिळणार आहे। त्यासाठी येणारे पुढील भाग नक्की बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।